नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग पाहूया पत्रिकेतील चंद्र बलवान करण्यासाठी उपाय. मन आणि भावनांशी थेट संबंध असल्याने चंद्र आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या वृत्तीवर आणि आपल्या आध्यात्मिक स्थितीवर खोल प्रभाव पाडतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्र शुभ स्थितीत असतो तेव्हा तो निरोगी सकारात्मक भावनांसह आनंद, समृद्धी, आराम आणि आरोग्य सुधारण्याचा कारक असतो. तर दुसरीकडे जर पत्रिकेत चंद्र अशुभ स्थितीत असेल तर त्याच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या मनाची स्थिरता, आत्मविश्वास आणि मनोबल कमी होऊ शकते. या स्थितीत ते एखाद्या व्यक्तीला चिंताग्रस्त, अस्थिर, गोंधळलेले आणि आजारी देखील बनवू शकते. चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर होते. विचार करण्याचे आणि समजून घेण्याची क्षमताही प्रभावित होऊ शकते. चंद्र आपले मन, भावना, आरोग्य, निसर्ग आणि मातृत्वाशी संबंधित पैलूंचे प्रतिनिधित्व करतो. ज्योतिषशास्त्रात चंद्राचे महत्त्व त्याच्या भावनिक स्वरूपात अधिक आहे. त्याचा परिणाम आपल्या मनावर खूप खोलवर होतो. मनाची स्थिती, संवेदनशीलतेची पातळी आणि आपल्या भावनांना आपला प्रतिसाद चंद्राच्या स्थिती आणि हालचालीद्वारे निर्धारित केला जातो. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे आणि जर तो स्वतःच्या राशीत असेल किंवा शुभ ग्रहांसह असेल किंवा शुभ ग्रहांशी युती असेल तर ते खूप चांगले परिणाम देते. दुसरीकडे जेव्हा चंद्र त्याच्या दुर्बल राशीत असतो म्हणजे कर्क राशीत असतो किंवा कुंडलीत अशुभ ग्रहांसह स्थित असतो किंवा या अशुभ ग्रहांशी युती करतो तेव्हा तो अशुभ परिणाम दर्शवितो. चला तर मग पाहूया चंद्राला बलवान करण्यासाठी उपाय. पत्रिकेतील स्थितीनुसार चंद्र व्यक्तीच्या भावना, स्वभाव, आरोग्य आणि मानसिक स्थिती याविषयी महत्त्वाची माहिती देतो. जर एखाद्याच्या कुंडलीत चंद्राची स्थिती बिघडली तर राजयोग असूनही तो फलदायी होत नाही. कुंडलीत चंद्र बलवान असणे खूप महत्त्वाचे असते. चंद्र मजबूत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आईची सेवा करणे. सेवेत प्रसन्न होऊन मातेने दिलेल्या आशीर्वादाने चंद्रही प्रसन्न होतो. तसेच चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर महादेव शंकराची उपासना करावी, सोमवारचे विशेष व्रत करावे, पौर्णिमेचे व्रत करणे, चंद्रमंत्राचा यथाशक्ती जप करणे, चंद्राचे रत्न, मोती धारण करणे, चंद्राशी संबंधित वस्तू जसे की दूध, चांदी, पांढरे वस्त्र याचे दान करणे. या उपायाने चंद्राच्या फलितात वृद्धी होते. धन्यवाद.